कधी पाहिलंय का, लहान बाळासमोरून एखादं खेळणं लपवलं की ते बाळ त्याला शोधायला जातच नाही. जणू काही ते खेळणं तिथे कधी होतच नव्हतं. पण काही महिन्यांनी तेच बाळ तेच लपवलेलं खेळणं शोधायला लागतं. हा काही साधासुधा बदल नाहीये, तर हा बाळाच्या मेंदूच्या विकासातला एक प्रचंड मोठा एक महत्वाचा टप्पा आहे. आज आपण याच अद्भुत संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जीन पियाजे यांच्या सिद्धांतातली ऑब्जेक्ट परमनन्स. चला तर मग आपण हे 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी खेळणं गायब होण्यामागे जादू आहे की विज्ञान ते बघू. मग आपण ऑब्जेक्ट परमनन्स नक्की काय आहे याची ओळख करून घेऊ. त्यानंतर विकासाचा प्रवास कसा घडतो हे महत्त्वाचं का आहे, आणि शेवटी या सगळ्याचा आढावा घेऊ. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. जादू की विज्ञान? पाहूया या गायब होणाऱ्या खेळण्याचं रहस्य तरी काय आहे. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल की एकदम लहान बाळासमोर एखादं खेळणं लपवलं ना की ते त्याला शोधायचा प्रयत्न पण करत नाही. असं का होत असेल? असं वाटतं की जणू काही त्या बाळासाठी ते खेळणं जादूने गायबच झालं आहे. पण काही महिन्यांतच चित्र पूर्णपणे बदलतं. तेच बाळ डोळ्यांसमोरून लपवलेलं खेळणं शोधण्यासाठी धडपड करायला लागतं. हा जो बदल आहे ना, तो फक्त एक नवीन सवय नाहीये, तर बाळाच्या जग पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेला एक खूप मोठा मूलभूत बदल आहे. त्याच्या मेंदूच्या विकासातली एक मोठी झेप आहे ही. आणि याच बदलाला, याच तथाकथित जादूला विज्ञानामध्ये एक नाव आहे. चला वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, ऑब्जेक्ट परमनन्स, एक ओळख, आणि त्या जादूला एक नाव देऊया. ही जी संकल्पना आहे ना, ती येते प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या सिद्धांतामधून. त्यांच्या मते मुलांच्या मानसिक विकासाचे 4 टप्पे असतात, आणि त्यातला जो पहिलाच टप्पा आहे म्हणजे जन्मापासून 2 वर्षांपर्यंतचा सेन्सरी मोटर स्टेज, ऑब्जेक्ट परमनन्स, याच टप्प्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मग हे ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी वस्तू डोळ्यांना दिसत नसली, कानांना ऐकू येत नसली किंवा कोणत्याही प्रकारे जाणवत नसली, तरीही तिचं अस्तित्व संपत नाही, ती तिथेच कुठेतरी असते, ही समज म्हणजेच ऑब्जेक्ट परमनन्स. म्हणजे बाळाच्या विचार करण्याच्या पद्धतीतला हा फरक बघा. सुरुवातीला त्यांचं जग कसं असतं, जे दिसत नाही ते अस्तित्वातच नाही. पण हळूहळू हा दृष्टिकोन बदलतो आणि मग तो असा होतो, जरी मला दिसत नसलं तरी ते तिथेच आहे. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड पासून ते वस्तूंचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, विकासाचा प्रवास. कारण ही समज काही एका रात्रीत येत नाही. ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. असं काही बटन नाहीये जे एकदम चालू किंवा बंद करता येईल. जन्मानंतरचे पहिले 6 महिने बाळासाठी नजरेआड म्हणजे मनाआड असं सूत्र असतं. लपवलेली वस्तू शोधायचा प्रयत्नच नसतो. मग 6 ते 8 महिन्यांच्या टप्प्यात शोधाची सुरुवात होते. एखादी वस्तू अर्धावट लपवली असेल तर ती शोधण्याचा थोडा प्रयत्न दिसू लागतो. आणि मग येतो खरा टप्पा, 8 ते 12 महिन्यांचा, जेव्हा ऑब्जेक्ट परमनन्सची क्षमता खऱ्या अर्थाने विकसित होते. बाळ आता पूर्णपणे लपवलेल्या वस्तूसुद्धा शोधायला लागतं. पण या शिकण्याच्या प्रवासात एक खूपच रंजक गोष्ट घडते. तिला म्हटलं जातं ए नॉट बी एरर. आणि हा या विकासातला एक खूप आकर्षक टप्पा मानला जातो. आता हे ए नॉट बी एरर काय आहे ते सोप्या पद्धतीने समजून घेऊया. समजा एक खेळणं आहे, ते वारंवार ए या ठिकाणी लपवलं जातंय आणि बाळ प्रत्येक वेळी ते तिथे जाऊन शोधून काढतंय. पण मग बाळाच्या समोरच त्याच्या देखत ते खेळणं बी या दुसऱ्याच ठिकाणी लपवलं जातं. गंमत म्हणजे तरीही बाळ ते खेळणं शोधायला जुन्याच जागी म्हणजेच ए ठिकाणीच जातं. हीच आहे ए नॉट बी एरर. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? या चुकीचा अर्थ असा नाही की बाळाला वस्तू अस्तित्वात आहे हे माहीत नाही, त्याला ते पक्कं माहीत असतं. पण त्याची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता आहे ती अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्याचा मेंदू जुन्याच सवयीप्रमाणे वागतो. ठीक आहे, हा सगळा सिद्धांत तर खूप इंटरेस्टिंग आहे, पण याचा आपल्या रोजच्या जगात काय महत्त्व आहे? चला वळू या चौथ्या भागाकडे. हे महत्त्वाचे का आहे, सिद्धांतापासून ते वास्तविक जगापर्यंत. खरं तर याची चिन्ह आपल्याला रोजच दिसत असतात. उदाहरणार्थ, पिकअबू किंवा लपंडावाचा खेळ खेळताना बाळाचं खुदकन हसणं.
का हसतं ते? कारण त्याला माहीत असतं की चेहरा फक्त हातांमागे लपलाय, कायमचा नाहीसा झालेला नाहीये. किंवा पांघरुणाखाली लपवलेलं खेळणं शोधणं, आवाजाच्या दिशेने बघून ती वस्तू कुठे आहे याचा अंदाज घेणं, हे सगळ्यांचं सगळं ऑब्जेक्ट पर्मनन्स विकसित होत असल्याचीच चिन्ह आहेत. पालक आणि शिक्षक या दोघांसाठीही ही संकल्पना समजून घेणं खूप फायद्याचं ठरू शकतं. पिकाबूसारखे साधे खेळ किंवा लपवा आणि शोधा अशा ॲक्टिव्हिटीजमुळं मुलांची स्मरणशक्ती, त्यांचं लक्ष आणि एकंदरीत मानसिक विकास मजबूत व्हायला खूप मदत होते. चला तर मग आता या सगळ्या माहितीचा आढावा घेऊया आपल्या शेवटच्या भागात, म्हणजे सारांशामध्ये. लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहू. तर लक्षात ठेवण्यासारखे मुख्य मुद्दे कोणते? 1. संकल्पना आहे ऑब्जेक्ट पर्मनन्स. 2. हा पियाजे यांच्या सेन्सरी मोटो स्टेटचा एक भाग आहे. 3. ही क्षमता मुख्यत्वे करून 8 ते 12 महिन्यांच्या काळात विकसित होते. 4. ए नॉट बी एरर हा याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्याचा एक महत्त्वाचा सूचक आहे. आणि 5. हा बाळाचा नजरेआड म्हणजे मनाआडपासून नजरेआड पण मनात आहे इथपर्यंतचा प्रवास आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. वस्तू डोळ्यासमोर नसतानाही त्या अस्तित्वात असतात, ही एक किती साधी आणि सोपी समज वाटते नाही का? पण जरा विचार करा, ह्याच पायावर आपल्या वास्तवाविषयीची, ह्या संपूर्ण जगाविषयीची समज उभी आहे. आपल्या या स्थायी जगाच्या आकलनाची सुरुवात ह्याच एका लहानशा पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापासून होत नाही का?